खबरें राजनीतिक गलियारों की, खबरें अपराध जगत की, खबरें एंटरटेनमेंट वर्ल्ड की और खबरें खेल जगत की। हर खबर का लेखा जोखा राष्ट्र के स्वाभिमान के साथ देखिए राष्ट्रवाद न्यूज पर। महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात सांगू इच्छितो मी की आज देखील आपल्या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही ह्याची जबाबदारी कोण घेत आहे हे या व्यवस्थेकडून उत्तर नाही। इथून पूर्णपणे इथे येणारा जो काही प्रोजेक्ट होता तो इतर राज्यांमध्ये का गेला, गुजरातमध्ये का गेला, कुठच्या राज्यात जाण्याचं दुःख आम्हाला नाहीये, पण दुःख या गोष्टीचं आहे की आपल्या राज्यातून जो प्रोजेक्ट 100% येणार होता, तळेगावमध्ये येणार होता, आपल्या पुणे जिल्ह्यात येणार होता, तिथून कसा पुढे गेला, दुसरीकडे गेला, हे अजून कुठेही उत्तर आलेलं नाही। अभी ये जानकारी मिली है कि महाराष्ट्र में वेदांता और फॉक्सकॉन कंपनी द्वारा जो प्रोजेक्ट महाराष्ट्र के पूना में लगाया जाने वाला था, लगभग 1.5 लाख से ज्यादा बेरोजगार लोगों को रोजगार मिलने वाला था और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने विधानसभा में जिसकी जानकारी दी थी कि लगभग 4 लाख करोड़ का वो प्रोजेक्ट था। अभी जानकारी मिली कि वो प्रोजेक्ट वेदांता और फॉक्सकॉन का गुजरात में चला गया है। ये बड़ी ही शर्मनाक खबर हम सभी के लिए है कि जो कंपनियां इतना बड़ा इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में करने वाली थी, बातें सारी तय हो गई थी, आखिर क्या कारण है कि वो महाराष्ट्र का प्रोजेक्ट जो पूना में लगने वाला था वो गुजरात चला गया? कौन है इसके पीछे? कौन है महाराष्ट्र द्रोही? कौन है जो ये नहीं चाहता है कि महाराष्ट्र का विकास हो, महाराष्ट्र के बेरोजगार युवाओं को रोजगार मिले, महाराष्ट्र अग्रिम पंक्ति में खड़ा रहे पूरे देश के अंदर? आखिर में हम इसका पूरा निषेध व्यक्त करते हैं। और इसके साथ ही एक जानकारी और ऐसी भी है कि बल्क ड्रग पार्क जो बनने वाला था रायगढ़ जिले में, वो भी प्रोजेक्ट आंध्रा और हिमाचल प्रदेश में चला गया है। यानी कि ये 2 बहुत बड़े प्रोजेक्ट जिससे महाराष्ट्र के लाखों बेरोजगारों को रोजगार मिलता, लाखों करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आता, महाराष्ट्र के उद्योग और महाराष्ट्र के विकास को एक नई गति मिलती। महाराष्ट्र की गति रोकने का काम जिसने किया है वो कहीं न कहीं महाराष्ट्र द्रोही है, जिसका हम पुरजोर शब्दों में निंदा व्यक्त करते हैं। और मैं शिवसेना प्रवक्ता के तौर पे ये मांग करता हूं कि महाराष्ट्र के उद्योग मंत्री ने अपने उद्योग मंत्री पद से तुरंत इस्तीफा देना चाहिए। विशेष लोकांसमोर आणलं तो म्हणजे वेदांता आणि फॉक्सकॉन ह्याचा सेमीकंडक्टरचा जो प्लांट आहे तो कालकडे गुजरातला गेला, याची बातमी आपल्याला सगळ्यांनाच धक्कादायक कळली आणि अजून देखील खुलासा या सरकारकडून कुठून झाला नाहीये किंवा ह्या व्यवस्थेकडून कुठून झाला नाहीये की नक्की का असं झालं की जो प्लांट, जो मोठा प्रोजेक्ट 1 लाख नोकऱ्या देणारा, रोजगार उपलब्ध करून देणारा महाराष्ट्रात हा इतर राज्यामध्ये गेला, जो पूर्णपणे आपल्या राज्यात यायला तयार होता। कुठेही खुलासा न होता आरोप सुरू झालेले, प्रत्यारोप सुरू झालेले, ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू, असं करू तसं करू, पण खरं उत्तर अजूनही कुठेही आलेलं नाही। खरं तर आम्हाला अपेक्षित होतं की उत्तर हो एक चांगला ठळकपणे उत्तर येईल आम्हाला, पण ते कुठेही न येता व्हॉट्सॲपवर थोडी इकडून तिकडून व्हॉट्सॲपच्या युनिव्हर्सिटीमधून वेगळ्या काही गोष्टी यायला लागलेल्या। आज खरं तर मी सकाळी एका व्हॉट्सॲपवर पाहिलं की कोणीतरी व्हॉट्सॲप असं फिरवतं, मला माहिती नाही नक्की कोण, पण 2015-16चा जो मॅग्नेटिक महाराष्ट्रामधला एमओयू होता फॉक्सकॉन बरोबरचा, आणि मग हा वेदांता आणि फॉक्सकॉनचा वेगळा एमओयू, ह्याच्यामध्ये सांगड घालून लोकांमध्ये काही थोडं कन्फ्युजन निर्माण करायचं, लोकांना भ्रमित करून द्यायचं की हे तेच होतं, मग ह्यांनी असं कसं नाही केलं, मग देसाई साहेबांनी सहकार्य नाही केलं। मी सकाळी देसाई साहेबांची माझी चर्चा झाली तेव्हा हे स्पष्ट झालं आणि मला देखील आठवतं की तो जो मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये फॉक्सकॉन सोबत एमओयू झालेला तेव्हा पूर्णपणे तो एमओयू हा ॲपलच्या आयफोनच्या असेंब्लीबद्दल होता, महाराष्ट्रासाठी होता, आणि तो देखील एमओयू पुढे त्याचं काय झालं हे त्यावेळेचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तर बरं होईल। पण हा जो विषय होता हा स्पष्ट विषय असा होता की सेमीकंडक्टर चिप्स ज्या डिसेंबर 2021 मध्ये जगभराची परिस्थिती बघून केंद्र सरकारने 76,000 कोटीचं मला वाटतं सबसिडी ग्रांट रिलीज केली आणि त्याच अनुषंगाने आम्ही 22 की 21 जानेवारी 2022 त्या दिवशी आम्ही अनिल अग्रवाल साहेबांबरोबर आम्ही चर्चा केली, बैठक घेतली झूमवर, आणि मग त्याचा पाठपुरावा केला। हे 2 वेगळे विषय झाले। तसंच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॅव्हॉसमध्ये देखील जेव्हा मी, सुभाष देसाई साहेब, नितीन राऊत साहेब आम्ही जेव्हा होतो तेव्हा आमच्या डेलिगेशनकडे पूर्णपणे यांच्यासोबत एमओयू करायचा जो होता, करार करायचा होता, त्याचे कागदपत्र तयार होते, पण अर्थात केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांची सबसिडी मिळून वेदांता आणि फॉक्सकॉनची इन्व्हेस्टमेंट
थोडी सांगड घालणं गरजेची होती. आल्या आमची चर्चा पुढे गेलेली. मला वाटतं देसाई साहेब आपण तैवानचे जे कोण इथून आलेले फॉक्सकॉनचे लोक त्यांना देखील जूनमध्ये आपण भेट घेतली. त्याच्यानंतर आपलं सरकार 40 गद्दारांनी पाडलं आणि म्हणून तो विषय मागे राहिला. एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात सांगू इच्छितो मी की आज देखील आपल्या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही याची जबाबदारी कोण घेत आहे हे ह्या व्यवस्थेकडून उत्तर नाही. इथून पूर्णपणे इथे येणारा जो काही प्रोजेक्ट होता तो इतर राज्यांमध्ये का गेला, गुजरातमध्ये का गेला, कुठच्या राज्यात जाण्याचं दुःख आम्हाला नाही आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे की आपल्या राज्यातून जो प्रोजेक्ट 100% येणार होता, तळेगावमध्ये येणार होता, आपल्या पुणे जिल्ह्यात येणार होता, तिथून कसा पुढे गेला, दुसरीकडे गेला हे अजून कुठेही उत्तर आलेलं नाही. तसंच दुसरी एक बातमी माझ्या कानावर आली. मला आज काही ओळखीच्यांनी सांगितली आणि परत मी एकदा वाचली. खरं तर तो माझा विषय लक्षात नव्हता आला कारण मला माहिती एवढ्या आपल्या पण प्रेसमध्ये तसं आलं नव्हतं. ती बातमी ही आहे, सेंटर आस्क्स हिमाचल, गुजरात आणि आंध्र प्रदेश टू सेंड डिटेल रिपोर्ट ऑन बल्क ड्रग पार्क. आपल्याला आठवत असेल बल्क ड्रग पार्कसाठी मुख्यमंत्री महोदयांनी देखील केंद्र सरकारला म्हणजे उद्धव साहेबांनी पत्र लिहिले होते. त्यावेळी देसाई साहेबांनी तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणलेला. बल्क ड्रग पार्क देखील आपण आमच्या रायगडमध्ये आणि इतर काही परिसरामध्ये आपण आणणार आहोत. आता बल्क ड्रग पार्कमध्ये हिमाचल प्रदेश आहे, गुजरात आहे आणि आंध्र प्रदेश आहे आणि पहिला गुजरातमध्ये भरूचमध्ये हा बल्क ड्रग पार्क येणार आहे. मागणी ही महाराष्ट्राने पहिली केली आहे. परत एकदा ही बातमी मला सप्टेंबर 2 की 3ची आहे. म्हणजे आत्ताचे ह्या व्यवस्थेत जे स्वतःला घोषित करणारे मुख्यमंत्री महोदय घराघरा वेगळ्या वेगळ्या मंडळांना भेटी देत होते, अनेक ठिकाणी फिरत होते. पण कदाचित आत्ताच्या उद्योग मंत्र्यांना पण हा विषय माहिती नसेल किंवा मुख्यमंत्री महोदयांना पण माहिती नसेल विषय की हे देखील मोठा प्रस्ताव जो होता, मोठा प्रोजेक्ट जो होता, महाराष्ट्रासाठी जो उपयोगी होता, महाराष्ट्राचा ज्याच्यावर पहिला हक्क होता तो आपल्या राज्यातून निघून गेलेला आहे. आता हे पूर्णपणे किती खरं आहे किती खोटं आहे हे मला वाटतं उद्योग मंत्र्यांकडून मला उत्तर अपेक्षित आहे. कदाचित ते हे बोलू शकतात की हा विषय आरोग्य खात्याचा आणि मग आरोग्य खाता सांगू शकतात की हॅफकिन नावाच्या माणसाला विचार. आता ह्याच्यात मला जायचं नाहीये. पण हे सगळं देखील चाललेलं आहे. ही महाराष्ट्राची खरं तर मान शर्मेने खालती घालण्याचा प्रकार सुरू आहे. कालचा जो प्रस्ताव होता जसं वेदांत आणि फॉक्सकॉन एवढा मोठा प्रोजेक्ट म्हणजे 2 लाख कोटी. खरं तर देसाई साहेब मी आजच एक चॅनलच्या ट्विटरवर बघितलं की सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी वेदांताचा एकेरी उल्लेख करून की तो वेदांत आलेला आणि 4 लाख कोटीचा प्रस्ताव घेऊन आलेला तो आपल्या महाराष्ट्रातच येणार आहे असं हाऊसमध्ये सांगितलं, फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं. हे म्हणजे उद्योग जगातील मोठ्या लोकांचं किंवा कंपनीचा एकेरी उल्लेख असेल किंवा 2 लाख कोटीचा प्रस्तावाला 4 लाख कोटी म्हणणं आणि तोही हातातून घालवणं हे नक्की कुठच्या सरकारला शोभणारं आहे हे मला माहिती नाही. खरं तर कुठच्याही दुसऱ्या व्यवस्थेत, कुठच्याही दुसऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी उद्योग मंत्र्याचा राजीनामा मागितला असता की 2 लाख कोटी आणि 1 लाख रोजगार उपलब्ध करून देणारे जे असे उद्योग आहेत ते 100% आपल्या राज्यात जे येणारे आहेत ते तुम्ही असे जाऊ कसे देऊ शकता. दुसरा विषय जो मी आज सांगितलं तो बल्क ड्रग पार्कचा आहे. त्याच्यात थोडी माहिती ती आहे जी मी सांगितलं की महाराष्ट्राचा पहिला हक्क आहे. जो आमचा प्रस्ताव होता तो हाच होता कारण आपण फार्मास्युटिकल आउटपुट जो आहे आपल्या देशातला त्याच्यातून 20% हा महाराष्ट्रातून जातो. सगळ्यात मोठा वॅक्सिन प्रोड्युसर सिरम असेल आणि इतर काही असतील ते आपल्या महाराष्ट्रात आहे. तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे जे काही ग्लोबली अप्रूव्ड प्लांट्स असतील मग FDAचे असतील, EU असतील, सगळ्यात जास्ती हे आपल्या राज्यात आहे. आपल्याकडे सप्लाय चेन चांगली आहे, कोल्ड स्टोरेज चांगलं आहे, पोर्टच्या जवळ आहे, एक्सपोर्ट्स आपल्याकडून जास्त येतं आणि एक्सपोर्ट प्रिपेअरनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये आपला 2 नंबर आलेला आहे महाराष्ट्राचा. हे एवढं सगळं असताना मग आपण जो प्रस्ताव दिलेला बल्क ड्रग पार्कचा हा देखील आपल्या हातातून निघून जातो. म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट ही मला वाटायला लागलेली आहे की ज्या ज्या प्रस्तावावर आम्ही पूर्णपणे मेहनत घेतली, काम करत आलो, देसाई साहेब असतील, मी असेल, पूर्ण मंत्रिमंडळ असेल, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, महसूल मंत्री महोदय असतील, सगळ्यांनी मेहनत घेऊन आपल्या महाराष्ट्रात हा खेचून आणण्याचा जो प्रयत्न केला तर हे नवीन जी काही व्यवस्था आहे मी सरकार मानत नाही कारण ही घटना बाहेर पण ही व्यवस्थेने बरोबर ते पळवून लावलेलं. म्हणजे एक प्रकार तुम्ही बघा खरं तर डॅवॉसला जेव्हा मी सुभाष देसाई साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आमच्यासोबत 6 वेगळे राज्य होते. आमच्या पॅव्हिलियनच्या बरोबर समोर आपल्या देशाचं पॅव्हिलियन होतं म्हणजे केंद्र सरकारचं होतं आणि आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. एक सुद्धा इन्व्हेस्टमेंट कुठचीही केंद्र सरकारच्या परवानगीविना येऊ शकत नाही आणि तसंच आम्ही पाठपुरावा नीट करून रितसर परवानगी घेऊन आमचं वेगळं विचारधारेचं जरी सरकार असलं इथे तरी देखील केंद्र सरकार बरोबर नीट जे काही सांगड घालायचे असते ते करून
आम्ही 80,000 कोटी त्या 3 दिवसात डॅव्हॉसमधून इथे आणले महाराष्ट्रात. जर आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार केंद्र सरकारबरोबर नीट जे काही बोलणी आहेत ते करून, पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी आणू शकतो, मग नक्की ह्या व्यवस्थेचं काय चुकतं आहे की प्रत्येक गोष्ट जी महाराष्ट्रासाठी मोठी आहे, चांगली आहे, ती निघून जाते. आणि काल पण मी जो उल्लेख केला तो म्हणजे एअरबसचा. आता एअरबसचा मोठा प्रस्ताव आहे, एअरबसचा मोठा प्रोजेक्ट आहे, तो देखील मला वाटतं पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मी आपल्याच मार्फत विनंती करीन मुख्यमंत्री महोदयांना की पाठपुरावा लवकरच सुरू करा, कारण नवरात्री येणार आहे, मग आपल्याला वेळ नाही मिळणार. गरबा, दांडिया, मंडळ तिथे घराघरा फिरायला लागणार आहे 4 वाजेपर्यंत वगैरे सकाळी. तर हे सगळं सोडून जरा थोडं कामावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि हीच माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची स्पष्टीकरण मला करायचं आहे, थोडा विषय वेगळा तरी देखील. आज परत मी एक बातमी वाचली की सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक हे मुंबईत जे सुरू होणार आहे ह्याचा श्रेय ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी घ्यावं श्रेय, त्यांनी उद्घाटन करावं, काही प्रॉब्लेम नाही. तरी देखील जनतेला माहिती आहे की हे जे काही क्लिनिक आहे ते उद्धव साहेबांचं स्वप्न होतं आणि ते आमच्या BMCच्या बजेट स्पीचमध्ये होतं. ते आज हे उद्घाटन करायला निघालेले आहे. ते ठीक आहे, ते जनतेला एक आरोप सुद्धा असा होतो की मागच्या सरकारमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे सरकारमध्ये अपेक्षित बैठका घेण्यात होत्या, या अपेक्षित बैठका झाल्या नाहीत आणि त्यामुळे प्रोजेक्ट हातातून गेला. उद्योगमंत्र्यांनी पण हेच सांगितलं. मला वाटतं उद्योगमंत्र्यांना तुम्ही सांगितलं थोडा अभ्यास किंवा त्यांचं खातं त्यांना चुकीचं ब्रीफ करतं. ते त्यांचं मंत्रालय थोडं वेगळं होतं. त्यांनी देसाई साहेबांचं आणि माझं ट्विटर बघितलं असतं, काम बघितलं असतं तर मला कळलं असतं आणि कदाचित ते तिथे गेले सुद्धा नसते. पण 21 ते 22 जानेवारीची आमची पहिली बैठक होती. त्याच्यानंतर सतत 2-3 बैठका फेब्रुवारी-मार्चमध्ये झाल्या. मेमध्ये डॅव्हॉसमध्ये आमचं पूर्ण करारपत्र तयार होतं. मी त्यांच्याकडे गेलेलो, भेटलो डॅव्हॉसमध्ये. नंतर आपण बघितलं असेल देसाई साहेबांची बैठक झाली जूनमध्ये आणि तळेगाव इथे 2 ते 3 वेळा फॉक्सकॉनची टीम असेल, त्यांच्या कन्सल्टंटची टीम असेल, हे सगळी गेली. मला वाटतं स्टिलियर पण एक आलेलं आहे की तळेगाव कसं बरं आहे. आणि तरी पण जो शिंदे फडणवीस सरकारचे मंत्री असतील किंवा प्रतिनिधी यांचं म्हणणं असं आहे की उद्योगधंदे किंवा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ज्या सवलती पॅकेज देणं अपेक्षित असतं ते जाहीर करण्यास उशीर झाला. मला वाटतं परत काही वेळा असं असतं ना, काही सरकार किंवा व्यवस्थेचा विषय असं असतो की नुसतं जाहीर करून सोडून द्यावं. दहीहंडीसाठी आम्ही खेळाचा दर्जा देऊ, सोडून दिलं. मग ते काही इन्शुरन्स देऊ, सोडून दिलं. अशा अनेक गोष्टी त्यांनी जाहीर करून सोडून दिलेल्या आहेत. तर वाटतं PM किसान योजनेसारखं काहीतरी करणार असं कृषी मंत्री बोललेले आहेत. मग त्याच्यामुळे खडाखडी झाली. पण ह्याच्या D+चा दर्जा जो असतो, ज्या चर्चा असतात त्या आपण ट्विटरवरून बघितलेल्या, आमच्यामध्ये फोटोज बघितले. पण ह्या चर्चा आम्ही प्रत्येक गोष्टी केली. नाहीतर देसाई साहेबांच्या पूर्ण कारकिर्दीत आणि खास करून 2020 जून ते आत्ताच्या जूनपर्यंत 2022च्या जूनपर्यंत 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात आली कशी असते. तुमच्या सरकारने सगळ्यात लुक्रेटिव्ह इन्सेंटिव्ह पॅकेज दिले होते, मात्र आता गुजरातमध्ये जे पॅकेज मिळालेलं आहे या कंपनीला ते तितकंच आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. याबद्दलची काही माहिती मिळालेली आहे का? माझी माहिती की 40,000 करोडचं इन्सेंटिव्ह पॅकेज. मी याबाबतीत सांगू शकतो की आम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली होती, जमीन, वीज, पाणी आणि त्यांना देणारी प्रोत्साहन, इन्सेंटिव्ह ह्या सगळ्याची एक बेरीज केली तर 38,000 कोटीपर्यंत ती जात होती. ते पॅकेज त्यांना देण्यात आलं. परंतु त्याच्या उपर आम्ही असं सांगितलं की हे 40,000 कोटीपर्यंत आम्ही वाढवतो. त्याच्यावर त्यांची काही ते कमी पडतं वगैरे काहीच बोलणं नव्हतं, व्यवस्थित होतं. आता माहिती अशी मिळते की गुजरातचं ॲक्च्युअली पॅकेज हे त्यापेक्षा कमी आहे. एवढं नाही, मला मिळालेली माहिती आहे की 12,000 कोटींनी ते कमी आहे गुजरातचं पॅकेज. तरीसुद्धा गुजरातमध्ये का गेलं तर ह्याचा अर्थ हा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. केंद्र सरकारच्या दबावामुळेच फक्त हे झालेलं आहे. बाकी दुसरा कुठलाच अर्थ याचा निघत नाही आहे. दुसरा संबंधच येत नाही. आणि याच्याबद्दल आणखी जे काही त्यांनी जो गोंधळ निर्माण करायचा प्रयत्न केला की MOU झालेला असताना कसा गेला, तर MOU 2015मध्ये झाला. तेव्हा मी उद्योगमंत्री होतो, परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. आणि त्या MOUमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की ॲपल कंपनीचं आयफोनची असेंब्ली करण्याचा हा उद्योग फक्त फॉक्सकॉन, एकटी फॉक्सकॉन कंपनी करणार. आणि त्यावेळेला त्यांचे टेरी गाव नावाचे अध्यक्ष हे तैवानहून आले होते आणि त्यांच्या भेटीगाठी वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कार्यक्रम, त्यानंतर मग अनेक जण नेत्यांच्या बैठका, भेटी असं सगळं झालं होतं. आता जो गेली वर्ष दीड वर्षाची चर्चा चालू आहे
आणि तो प्रकल्प हा सेमी कंडक्टर्स चिप्स ह्या तयार करण्याचा आणि त्याचबरोबर डिस्प्ले ह्याच्या मॅन्युफॅक्चरिंगचा हा प्रकल्प आहे. हा विषयच वेगळा आहे. आणि ह्या ज्या सगळ्या चर्चा झाल्या होत्या ज्याचा उल्लेख माननीय आदित्य यांनी केला त्याप्रमाणे जानेवारीमध्ये ही चर्चा सुरू झाली. मेमध्ये आम्ही दावोसला अनिल अगरवाल साहेबांना भेटलो आणि त्यानंतर 24 जून या दिवशी मी दिल्लीला जाऊन फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग ल्यू आणि त्यांचे सहकारी व्हिन्सेंट ली ह्या दोघांशी चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी मनुष्यबळाची जास्त सखोल चौकशी केली आणि त्यानंतर आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की आपण आता हे एवढं सगळं समाधान झालेलं आहे तर मुंबईत येऊन आमच्याशी MOU करावा हे आम्ही त्यांना निमंत्रणही दिलं. त्यामुळे पुढचा टप्पा 24 जूनचा नंतरचा त्याची वाट बघत होतो परंतु आमचं सरकारच राहिलं नाही. त्यामुळे ऍक्टिव्हली काही करावं अशी आमची परिस्थिती नव्हतीच. आता हे जे सगळं झालेलं आहे ह्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात घ्या. तारखा ज्या सांगितल्या मी 26 जुलै हा दिवस महत्वाचा आहे. 26 जुलै या दिवशी फॉक्सकॉन वेदांता समूह याचं एक मोठं शिष्टमंडळ मुंबईत येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं. या सविस्तर चर्चेनंतर एक चांगलं प्रसिद्धीपत्रक सरकारने अधिकृतपणानं प्रसारित केलेलं आहे. त्याच्या सगळ्या बातम्या माध्यमांवर आलेल्या आहेत, छापून आलेल्या आहेत आणि त्यामध्ये 1,69,000 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. तळेगाव पुणे जिल्ह्यातले आणि नागपूर जिल्ह्यातली बुटीबोरी या ठिकाणी हा प्रकल्प होणार. त्याच्यातून 1 लाख ते 2 लाख एवढी रोजगार निर्मिती होईल असे ढोल बनवण्यात आलेले आहेत त्या पत्रकातून. त्यावेळेला महाविकास आघाडी की काय उणीव झाली, काय कमी पडलं, काय प्रयत्न तोकडे पडले असा कुठेही उल्लेख नाही आहे. त्यांनी फक्त आम्ही हे करतो आहोत अशा प्रकारचे एक ढोल वाजवले आणि मग जर ते झालं तर त्याच्याला पुष्टी जोडलेली आहे की ह्या प्रकल्पाला केंद्र सरकारचं सहकार्य मिळत आहे. मग हे सहकार्य गेलं कुठे? हेच का ते सहकार्य? केंद्र सरकारचा हाच का आशीर्वाद की ते गुजरातचा सगळा प्रकल्प जाणं किंवा हे जे काही आता जे बोललं जात आहे ते कातडी बचाव करण्यासाठी हे प्रयत्न होत आहेत परंतु लोकांना कळून चुकले. आम्हाला याच्यामध्ये खंत एवढीच आहे की महाराष्ट्रातल्या युवक युवतींना एवढ्या मोठ्या संख्येने रोजगार मिळणार होते आणि रोजगार निर्मितीला त्याचबरोबर उद्योगाला मोठी चालना मिळणार होती. तो प्रकल्प फार चांगला प्रकल्प इतके सगळे प्रयत्न करूनही अगदी शेवटच्या टप्प्यात असताना हा निघून गेलेला आहे. आणि दुसरी धक्कादायक गोष्ट जी माननीय आदित्यनी आताच सांगितली की बलप्रद पार्क ह्याच्याबद्दल केंद्र सरकारने सगळी माहिती आपल्याकडून मागवली आणि महाराष्ट्राची सगळी परिस्थिती बरोबर आहे अशा प्रकारचं त्यांच्याकडून उत्तरी आलं असताना आता तोही प्रकल्प गुजरातकडे गेलेले. आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि तिसरं राज्य गुजरात त्याच्यातही महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहे. मला आता भीती अशी वाटते की पुढच्या काळामध्ये असेच जर प्रकल्प जात राहिले तर हे जे सरकार आहे नेभेड सरकार ते मान घालून सगळं सहन करत राहील. त्यांची तिथे बोलण्याची हिंमत सुद्धा होणार नाही. हे अजूनही माझं तर त्यांना आव्हान आहे किंवा आव्हान आहे म्हणा की हा प्रकल्प महाराष्ट्रात येणं हे न्याय्य होईल आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न जरूर करावा. आमच्याकडून त्यासाठी जर कोणती काही मदत पाहिजे असेल तर ह्या विषयाला महाराष्ट्राच्या उद्योग वाढीसाठी आमचा सदैव पाठिंबाच असेल. दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक जसं मी सांगितलं कालच्या अजून प्रश्नाला उत्तर कुठूनही आलेलं नाही आणि दुसरं म्हणजे बलप्रद पार्क देखील आपल्या हातातून निघून गेलेला आहे. हे उद्योग मंत्री महोदयांना माहिती आहे का आणि त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे मला वाटतं हे आपण विचारायला पाहिजे. काल जे मी बोललो ते परत बोलेन. बाजीगर मध्ये डायलॉग काय जीत के हारने वाले को हारते जीतने वाले को बाजीगर कहते पण इथे काय जीत के हारने वाले को खोके सरकार कहते. बलप्रद पार्क मध्ये मला वाटतं राज्य सरकारची जी इन्व्हेस्टमेंट होती ती 2,500 कोटीची होती तशीच केंद्र सरकारची येणार होती आणि साधारणपणे जर आपण बघितलं तर सगळे पॉलिसी इन्सेंटिव्ह वगैरे बघून मोठा हा प्रोजेक्ट आहे तरी देखील महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे CTP असेल किंवा ज्या काही एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असतील किंवा जे लोकेशन होतं एअरपोर्टच्या जवळ असेल नावाशेवाच्या जवळ असेल आणि समुद्र जवळ आणि 394 फार्मसी कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे लोकेशन वाईज टेक्निकॅलिटी वाईज
टॅलेंट पूल वाईज महाराष्ट्राला कुठच्याही राज्याच्या बीट करू नाही शकत. आणि मी काल पण बोललो, मी डॅवोसमध्ये पण बोललो की इन्व्हेस्टमेंट कुठच्या राज्यात यावी याचा मला आक्षेप नाही आहे. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे. महत्वाचे पण प्रत्येक ठिकाणी तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. तरी जेव्हा महाराष्ट्रासारखं राज्य असेल, आपण आपले मेरिटवर पुढे आणण्याचा प्रयत्न करतो. महाविकास आघाडी सरकार असताना हे सगळं नीट चाललेलं आहे, पण सरकार बदलल्यानंतर वेगळी व्यवस्था आल्यानंतर जी बेकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे, हे सगळं आपण म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांनी 40 आमदार पण तिथे नेले आणि 2 महत्वाचे प्रकल्प पण तिथे नेले. आदित्यजी, काल प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणं झालेलं आहे आणि पुढच्या काळात गुंतवणूक असेल, उद्योग असेल किंवा प्रकल्प असतील या बाबतीत सहकार्याची भूमिका ठेवा अशी जी विनंती त्यांनी पंतप्रधानांनी केली. आणि याच अनुषंगानं सर याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ असं पण त्यांचं बोलणं झालं. नाही, एक पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यात जसं मी सांगितलं ना की केंद्र सरकारबद्दल, पीएम साहेबांबद्दल मी कुठे बोलत नाही. कारण आमचं जेव्हा सरकार होतं ह्या गोष्टीचा पाठपुरावा आमचा बरोबर चाललेला. आता तुम्ही बघितलं असेल आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असेल, टुरिझम कल्चरमध्ये असेल किंवा आम्ही डॅवोसला गेल्यानंतर देखील केंद्र सरकारबरोबर नीट जर पाठपुरावा केला, सांगड नीट घालली तर नीट सगळं होऊ शकतं. या सरकारमध्ये हे जे 40 जे गेले तिथे आणि जे काही आता बघतोय आपण व्यवस्थेमध्ये, कोणाचं लक्ष हे प्रशासनावर नाही आहे, राज्य चालवण्यावर नाही आहे, नुसतं राजकारणावर आहे. आणि हाच माझा आक्षेप. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सगळीकडे फिरत असाल, बैठका घेत असाल, राजकीय जे काही कार्यक्रम करायचे ते करत असाल, अजून फोडाफोडी कराल, हे सगळं ठीक आहे. पण हे सगळं होत असताना तरुण मुला मुलींचे जे 1 लाख काल रोजगार आपल्या महाराष्ट्रातून निघून गेले, या बल्क ड्रग पार्कमधून तेवढेच मला वाटतं 70,000-80,000 रोजगार ते जे निघून गेलेले, त्याला उत्तर कोण देणार आणि जबाबदार कोण आहे? कारण आमचं सरकार जर असतं तर आम्ही केंद्र सरकारशी पाठपुरावा करून हे प्रोजेक्ट्स आणले असते. तसं इकडच्या सरकारचं बोलणं होतं. युवा सेनेतर्फे या निषेधार्थ मोर्चा आयोजित केलेले आहे, स्वाक्षरी मोहीम आयोजित केलेली आहे, सामील व्हायचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. काय स्वरूप आता काय झालंय, तरुणांना तेवढंच हातात राहिलेलं आहे, कारण रोजगार जे होते ते निघून गेलेले. आणि म्हणून युवा सेनेतर्फे असे वाटतं इतर अनेक विद्यार्थी संघटना आहेत, अजूनही महाराष्ट्रातले तरुण शांत आहेत, पण त्या पेशन्सचा अंत पाहू नका. असे रोजगार जर आपल्या महाराष्ट्रातून निघून जायला लागले तर आपल्या खोट्या आश्वासनावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. जसं आमच्यासोबत तुम्ही गद्दारी केली, तसंच महाराष्ट्राच्या तरुणांबरोबर तुम्ही गद्दारी केली, हे लोकांसमोर येईल. त्यावेळेस नाणार असेल किंवा बारसू या 2 प्रोजेक्टची चर्चा सुरू झाली की तिथेही विरोध झाला, तिथेही रोजगार निर्मिती होणार होती. मग त्याचं काय? तिथे मी रत्नागिरीत गेल्यानंतर बोलेल, पण तिथे पण आपलं मत स्पष्ट आहे की स्थानिकांना विचारा आणि जे काही त्यांना मान्य असेल ते करणं गरजेचं आहे. जसं आता इथे पण तळेगावमध्ये MIDCचा प्लॉट होता, तिथे कोणाचा विरोध नव्हता म्हणून आपण बल्क ड्रग पार्क तसंच होतं, तिथे कोणाचा विरोध नव्हता, CETP प्लांट वगैरे सगळं होतं, पर्यावरणाची पूर्ण आपण काळजी घ्यायची स्थिती घेतलेली आणि ते पुढे आणत होतो. म्हणजे जे जिथे महाराष्ट्राला नको असतील किंवा महाराष्ट्राला जे काही थोडे दुखवणारे प्रस्ताव असतील ते हट्टाने पुढे आणायचे, पण महाराष्ट्राला हवेत हक्काचे प्रस्ताव आहेत ते इथून पळवून द्यायचे, हेच हे सरकारचं धोरण आहे. आणि म्हणून नाणार आणि बारसूबद्दल देखील आमचं मत स्पष्ट आहे की स्थानिकांना जे मान्य असेल तिकडच्या भूमिपुत्रांना त्यांच्यासोबत आम्ही उभे आपने सीधा आरोप लगाया कि केंद्र सरकार, सुभाष जी आपने कहा कि केंद्र सरकार के दबाव के तहत वो प्रोजेक्ट जो है वो गुजरात चला गया है और बल्क ड्रग पार्क के बारे में भी आपने बात कही है. तो 26 जुलाई तक क्या ये महाराष्ट्र के साथ था प्रोजेक्ट और 26 जुलाई के बाद चला गया? जरा हिंदी में दोहराइए. ठीक है, हाँ, मैं ये जो हम बात कर रहे थे बल्क ड्रग पार्क की, कल अगर आप देखें तो वेदांत और फॉक्सकॉन का जो प्रोजेक्ट है, कल हमें ये पता चला कि वो कल हमारे हाथों से निकल गया. महाराष्ट्र में पूरी उनकी तैयारी थी आने की, पुणे के जिले में पूरा उनका फिक्स हुआ था आना. ठीक है, जो भी उनकी बातें केंद्र सरकार से हो, गुजरात सरकार से हो, अच्छी निगोसिएशन हुई होगी शायद गुजरात से उधर चले गए, उसका दुख नहीं. दुख इसी बात का है कि जो प्रोजेक्ट हम महाराष्ट्र में लाने वाले थे, हमारे निगोसिएशन चल रहे थे सरकार से, वेदांता और फॉक्सकॉन के साथ, वो कहीं ना कहीं वहाँ उन्होंने देखा नहीं इस सरकार ने और ये जो व्यवस्था है इन्होंने, और ये प्रोजेक्ट हाथों से निकल गया. वैसे ही शायद मुख्यमंत्री महोदय अभी के मंडलों में या इधर उधर घूमने में व्यस्त रहेंगे, उनके राजनीतिक जीवन में व्यस्त रहेंगे, और 3 सितंबर को बल्क ड्रग पार्क का जो प्रस्ताव था, हमारा जो प्रोजेक्ट था, वो भी हमारे हाथों से निकल गया है. वो कहाँ गया है? तो आंध्र प्रदेश गया है, हिमाचल प्रदेश गया है और गुजरात गया है. वहाँ जाने से हमारा दुख की बात नहीं है,
हमारे देश में हर एक राज्य में उचित इन्वेस्टमेंट आनी जरूरी है, वहाँ जो विकास होना है वो जरूरी है, उधर के जो भूमिपुत्र हैं उनको भी रोजगार उपलब्ध होना ये भी बहुत जरूरी है। लेकिन बात यही है, दुख इसी बात का है कि जो प्रोजेक्ट महाराष्ट्र में आने चाहते थे, जिसपे महाराष्ट्र का पूरा अधिकार था, हक बनता था, पूरे मेरिट पे, वो प्रोजेक्ट हमारे हाथों से चले जा रहे हैं। जो प्रोजेक्ट महाविकास आघाड़ी सरकार के दौरान आना चाहते थे, वो आज हम देख रहे हैं कि हम महाराष्ट्र में आना नहीं चाहते ऐसे कह रहे हैं। तो इसी बात का दर्द है, इसी बात का दुख है। और इस पे भी कल हमने जो बयान यहाँ बैठ के दिया, आज भी दे रहे हैं। मुझे नहीं लगता कि मुख्यमंत्री महोदय या राज्य के उद्योग मंत्री महोदय को पता भी होगा कि बल्क ड्रग पार्क हमारे हाथों से चला गया है और लाखों जो रोजगार उपलब्ध होने वाले थे इस महाराष्ट्र में, वो युवाओं के हाथों से निकल गए हैं। इसी बात का दर्द है। तो क्या केंद्र सरकार सौदेबाजी व्यवहार कर रहे हैं महाराष्ट्र के साथ? उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं, आपण मागणी करणार का राजीनामा? मी राजीनामा कोणाचा, मी तर सांगतो की 40 आधी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीत उतरावं, हे तर माझं वेगळं, हे वेगळ्या गोष्टीवर, नैतिक गोष्टीवर. पण या गोष्टींवर मला वाटतं कुठच्याही इतर राज्यांमध्ये असतं तर उद्योग मंत्र्यांनी राजीनामा दिला असता. आपण बघितलं असेल, मला वाटतं पोर्चुगल की स्पेनमध्ये कुठेतरी एका बाईची डिलिव्हरी नीट नाही झाली म्हणून तिकडच्या केंद्रीय हेल्थ मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि इथे अजूनही आरोप प्रत्यारोप करत. म्हणजे राज्यात नक्की कुठचं राजकारण सुरू आहे, राज्य चालवायचं आहे की अशीच मजा मस्ती करत राहायची, हे एक ह्या व्यवस्थेने ठरवलं. तळेगावमध्ये पॉक्सो यांनी त्या शेतकरी आता आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे, कारण हा प्रकल्प आमच्यासाठी होता आणि मित्रांसाठी. नक्कीच आपण बघितलं असेल, जसं आता देसाई साहेबांनी गेल्या 7 वर्षात जेवढी इथे इन्व्हेस्टमेंट आणली, उद्योग मंत्री म्हणून त्यांचं क्रेडिट आहे, तसंच तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी क्रेडिट देतो. पण ह्याचा हाच अर्थ लागतो ना की जबाबदारी कोणीतरी घेऊन पुढे यायला पाहिजे. आता तुम्ही व्यवस्था ही चालवत आहात, विरोधी पक्षासारखं आमच्यावर आरोप करून चालणार नाही, तुम्हाला उत्तरं द्यायचे आणि व्हॉट्सअपमधून उत्तरं नाही द्यायचे आम्हाला, अधिकृत पेपरवर कागदपत्रावर उत्तर द्यायचे. नाही उत्तर सगळीकडे आपण फक्त सगळं बसतो नाही, आमचं छोट्या बैठका नसतं. भाजपनं असा आरोप केलेला आहे की फॉक्सकॉनचं महाराष्ट्रात प्रस्तावित युनिट होतं ते स्थापन करणार नाही अशा पद्धतीची घोषणा केली. 7 जानेवारी 2020ला तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं होतं. याबाबतीत तुम्ही त्यांना जाब विचारला होता का? अशा पद्धतीचं भाजप. पण ते कशाला बेगामी शादीमध्ये होतं, त्यांच्यावर कोण बोलतंय? आणि देसाई साहेब आपणच हो, मी ते सांगितलं. तो प्रकल्प ज्याचा एमओयू झाला होता, परंतु एमओयू करून ते जे गेले ते येतच नव्हते, तेव्हा तो रद्द करण्याचा प्रश्न नाही. आम्ही त्यांची वाट बघत होतो, परंतु फॉक्सकॉनचे कोणीही आलेच नाही परत महाराष्ट्राशी बोलायला किंवा एमओयूची अंमलबजावणी करायला. अंमलबजावणीचा प्रश्न होता आणि तो प्रकल्प हा ॲपलचे आयफोन इथे असेंबल करावे असा प्रकल्प होता. त्याची आणि ह्याची जी गल्लत घालतायत हे सर्विसबी चुकीचं आहे. हा जो प्रकल्प आहे हा चिप्सचा म्हणजे सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले ह्याचा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रकल्प आहे आणि ह्याच्यामध्ये वेदांत ग्रुप आणि फॉक्सकॉन असे 2 भागीदार आहेत. त्याच्यानंतर तिथे 2015चा ते एमओयू होता. ही तर आत्ताची सगळ्या चर्चा चालू होत्या. जानेवारीत झालेली बैठक, त्यानंतर अनेक झालेल्या चर्चा, मग दावोस इथे झालेली मे महिन्यातली 2022ची बैठक, 2022 जूनमध्ये माझी दिल्लीत झालेली बैठक, इथं सगळं आतापर्यंत हे सगळं चालू होतं. हा लाईव्ह प्रोजेक्ट असताना हा गेला, हे मोठं धक्कादायक आहे. आणि याच्या पाठोपाठ बल्क ड्रग पार्क केलेलं आहे. अजून काय काय जाईल माहिती नाही. आणि मुख्य गोष्ट म्हणजे जेवढे रोजगार आपल्याकडे उपलब्ध होणार होते त्याचं काय झालं? म्हणजे आमच्या इकडच्या मुलामुलींनी नुसतं डिग्र्या घ्यायच्या आणि असं घरी बसायचं का? हा एक मोठा प्रश्न राहतो. आदित्यजी, बीपीएससी मैदानावर म्हणजे त्याच्यासाठी परवानगी मागितली गेली आहे तुमच्या शिवसेनेकडून. नाही, मी आज परत जसं काल सांगितलं की हे राजकीय प्रश्न आणि हे राजकीय प्रश्न आपल्या मार्गाने पुढे निघत असतात, त्याचा तोडगा निघत असतो. माझ्या राज्यासाठी आज कुठे ना कुठेतरी तरुण, एक 32 वर्षाचा तरुण म्हणून मला वाटतं की 2 मोठे प्रोजेक्ट जे आपल्या राज्यात येणार होते, लाखो नोकऱ्या उपलब्ध करून देणार होते, ह्याची सरकारला काळी मात्र चिंता देखील नाही आहे. हे बघून मला धक्का बसतं. म्हणजे मला हेच अपेक्षित होतं काल कुठेतरी मुख्यमंत्री महोदय काहीतरी स्टेटमेंट करतील, पण तिथे कुठे स्टेटमेंट आलं नाही. ह्याची माहिती खरी आहे ती लोकांसमोर आली, तसं झालं नाही. बल्क ड्रग पार्क आपल्या हातातून विसरून गेलेला आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी तरी व्यक्त करतील, तसं कुठेही झालं नाही. म्हणजे तरुणांनी नुसतं अभ्यास करायचा, डिग्र्या घ्यायच्या आणि घरी बसायचा. आता महाराष्ट्राचे चित्र असं दिसतंय, कारण हे जे काही राजकारण आहे हे खोके सरकार, जसं मी सांगितलं काल, स्वतःसाठी खोके
आणि महाराष्ट्राला धोके आज दुसरा धोका दिसतोय मला. आता तेच मला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांचा जर अभ्यास बघा ना, ही पॉलिसी मुळात चांगली पॉलिसी केंद्राची डिसेंबर 2021 ची आहे, तर 2 वर्षाचा कुठे काढतो तुम्ही? गेल्या 7 महिन्यातला आहे. आणि ज्या काही बैठका होत्या आमच्याकडे जे महिने राहिले 2022 चे सरकारमध्ये, त्याच्यात आम्ही केलेलं. मग मुख्यमंत्री महोदयांनी हाऊसमध्ये का सांगितलं की 4 लाख कोटी? तर माहिती चुकीची सांगितली हाऊसमध्ये. 2 लाख कोटीचं 4 लाख कोटी सांगितलं. ट्विट का केलं? त्याचं श्रेय का घेतलं? Sir, You have said that this government has betrayed the youth. I have, and it has betrayed its own ethic of Maharashtra of working hard and bringing investment into Maharashtra. Maharashtra has always been the financial capital of India, and like I've said before, I have no pain about investment going across the country. It has to go in every state because this country has to develop. But where we are fighting on a meritorious basis, there is a healthy competition between states. We're looking at states like Tamil Nadu, Telangana, Andhra, Gujarat, Karnataka, Maharashtra, Bengal, all of us competing in a healthy sphere. How can we lose a project that is on merit, on technical grounds, number 1 for Maharashtra? How can we lose that? It only means that the Chief Minister and the Industries Minister is completely unaware of what is happening in this sphere. And they're busy in politics, dirty politics, and not for the benefit of the state. Any other chief minister would have asked for resignation of industries minister. Absolutely, after losing a project of 2 lakh crores and 1 lakh jobs yesterday that I spoke about, and today another big project on the One Truck Park, we cannot expect the Chief Minister to garland the Industries Minister for sure. So there has to be some moral responsibility, and I think it is up to the youth now to decide whether they accept such a government. गोव्यातल्या राजकारणाचा प्रश्न आहे की आज गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसचे 8 आमदार भाजपमध्ये गेलेले आहेत. नक्कीच, पण मी त्याच्यावरही बोलून आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळणार नाही. आज मी एवढंच फोकस करेन की 2 महत्वाचे प्रोजेक्ट आमच्या महाराष्ट्रातून निघून गेलेले आहेत. त्याचं दुःख आणि त्याचं चीड त्याच्या मनात माझ्या आहेच. तसंच माझ्यासारखे अनेक महाराष्ट्रातल्या लाखो तरुणींच्या मनात असेल की ह्या सरकारला खोटी आश्वासनं देता येतात, सरकार पाडता येतात, पाठीत खंजीर बसता येतं, पण महाराष्ट्राच्या हिताचं काम आणि 2 महत्वाचे प्रोजेक्ट्स केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून नीट या उद्योगपतींबरोबर बोलून आमच्या महाराष्ट्रात आणता येत नाही, हे मला वाटतं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अग्रवाल यांनी या संपूर्ण प्रोजेक्टसाठी सेंट्रलचा अप्रुव्हल लागेल असं तुम्हाला सांगितलं होतं, त्यावर की बघा. नक्कीच आमची जेव्हा अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा झाली, चर्चेच्या शेवटी ते म्हणाले बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या बरोबर आहेत, आमचं समाधान झालेलं आहे, मात्र ह्या गुंतवणुकीसाठी केंद्र सरकारचा होकार आम्हाला घ्यावा लागेल असं आणि ह्याच्यावर पुढे जाऊन सांगतो की आमची जी बोलणी चाललेली जर आमचं सरकार असतं तर आपण आणलं असतं.